तो मेगा फायनल मध्ये या पर्वाचा मानकरी होण्यासाठी एक पाऊल इथे पुढे टाकेल. सेमीफायनल क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्क वरती निलेश, तर स्ट्राईकला असतील सचिन. पहिलाच बॉल हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने टॅप केलाय. सिंगलने इथे धावसंख्येचा अकाउंट ओपन होत आहे. सांघिक स्वतःच देखील अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. धावसंख्येचा शुभारंभ तर केलाय, सुरुवात केली आहे. श्री गणेशा इथे एकेरी धावेने पूर्ण केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि स्वाभाविकरित्या जर तुमच्याकडे डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे तो आघाडीला येणं किती फायदेशीर आहे. कारण क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज हे फार संभ्रमात पडतात की नक्की क्षेत्ररक्षण करायला लावायचं कसं, क्षेत्ररक्षण सजवायचं कसं आणि गोलंदाजी कशी करायची. पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती सचिनांनी एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरे बॅटर स्ट्राईकला आपण पाहतोय निवृत्ती. पुढचा बॉल इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव वेगात मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. दोन्ही बॅटरने संयमाने सुरुवात केली आहे कारण गोलंदाजी देखील तितकीच भेदक आहे आणि भेदक गोलंदाजीच्या वरती आक्रमण नव्हे तर संयम प्रामुख्याने इथे राखला जातोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आहेत. सुरुवात चांगली आहे. निलेश यांची एक अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याप्रमाणे त्यांनी आज सकाळपासून खेळ केलाय, कौतुक आहे. पुन्हा एकदा सपकन निघून गेलाय चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी निलेश यांच्या माध्यमातून हाताळली जाते. अनुभवी खेळाडूचा याच गोष्टींसाठी ओळखलं जातं. तो अनुभव किती महत्वाचा आहे. मग ती गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, सर्वोत्तम जबाबदारी त्या खेळाडूवरती असते आणि निलेश या संघातील एक अनुभवी खेळाडू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साइडला. मिडॉनचे खेळाडू गेले, चेंडू अडवतील त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये 3. अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असा स्पेल, स्वप्नवत सुरुवात. प्रत्येक गोलंदाजाला हवी असणारी ही सुरुवात आहे. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती इथे हाताळलाय. त्यामुळे धावा इथे रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केलाय. इथे देखील सरळ बॅटने उत्तर दिलंय. निवृत्ती यांच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम येईल षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. सरळ बॅटचा वापर, सीधी बॅट, नो बकवास. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, जिकडचा चेंडू तिकडे खेळला आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा 6 धावेंची मोहर लावणारा फटका. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा झाल्यात. निवृत्ती यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. यष्टांच्या मागे थोडंसं फंबल आहे. एक धाव मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिलं षटक संपलंय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 10 धावा आतापर्यंत झाल्या. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 10 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये निलेश यांनी 10 धावा ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या, तर पॉवर प्ले संपलाय. अजून एक अतिशय हुशार गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील या गोलंदाजाने देखील सकाळपासून आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा देखील किताब पटकावलाय. आता जबाबदारी मोठी आहे कारण सेमी फायनल आहे, महत्वपूर्ण लढत आहे. पहिलाच बॉल इथे बॅटची एज आणि विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती स्वप्नील यांनी आघाडीचा बॅटर सचिन यांना कॉट बिहाइंडचा शिकार केलाय आणि पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने येतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. सुरुवात चांगली आहे. विकेट इथे प्राप्त केली आहे. ज्या गोष्टीसाठी संघनायकाने खांद्यावरती जबाबदारी दिली ती गोष्ट इथे पार पाडली आहे.
जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुमचे खांदे मजबूत हवे आणि ते गोलंदाजाचे आहेत. त्यांनी अचूक टप्प्यावरती हेरलं आणि बॅटरला मात्र डगआउटच्या दिशेने, घरच्या दिशेने इथे धाडलं. पहिल्याच बॉलवरती मिळालेली विकेट. सुरुवात तर चांगली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋषिकेश दिवेकर. ऋषिकेश, पुढचा बॉल. इथे देखील फक्त फ्लिक केलाय. चांगला मनगटाचा वापर, बॉटम हँडचा वापर. फक्त फ्लिक केला, पुश केला. पुश करो और खुश रहो. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 11, 11 फॉर लॉस ऑफ 1. नेल्सन धावसंख्या आहे. 1.2 षटकांचा खेळ झालाय. 11 वरती 1. दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी स्वप्नील यांची, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईकला. द सिक्सर किंग, द बाहुबली निवृत्ती बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. पुढचा बॉल स्वप्नील यांचा. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अप्पर कट खेळायचा आहे, परंतु दिशा काहीशी भरकटली जाते. पंच लगेच कळवते इट्स अ वाईट बॉल. दिशा भरकटली आणि त्यामुळे इथे पंचांनी गोलंदाजाला लगेच दंडात्मक कारवाई. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या 12. 1 बॅटर बाद 12. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा, निवृत्ती यांच्यासाठी. स्पेल तर चांगला हाताळलाय आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल होईल का सक्सेसफुल? यस. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. सकाळपासून जर आपण बघितलं ना तर डावखुरे शैलीच्या बॅटरसाठी हे मैदान आणि हे वातावरण फार पूरक आहे. कारण हवेचा जो वेग आहे तो कॉमेंट्री एंडच्या दिशेने आहे. त्यामुळे डावखुरे शैलीचे जे बॅटर आहेत त्यांना हे वातावरण फार साजेस आहे. मिस टाइम देखील बाहेर येऊ शकतो. धावसंख्येत 6 ने वाढ. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. झेल महत्वाचा आहे आणि टिपलाय देखील. दुसऱ्या विकेटचं पतन. निवृत्ती इथे मात्र होतील बाद. दुसरा बॅटर 18 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःवरती विश्वासही बसत नाहीये की हा आवाकामध्ये चेंडू होता. बॅटच्या अगदी टोला तिथे चेंडू लागला. चेंडूने उंची घेतली, लांबी घेता आली नाही, परंतु वेल जज कॅच. चांगलं तिथे जजमेंट आहे. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं? कारण जर कॅच सोडला असता तर निवृत्ती अजूनही 2-3 षटकार मारत राहिले असते. परंतु अप्रतिम असा झेल टिपलाय. एक मोठा धक्का बसतोय संघाला आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अनिकेत नवीन बॅटर आहेत. निवृत्ती यांची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत. स्वप्नील यांनी पुन्हा एकदा जशास तसं उत्तर दिलंय. षटकार मारला, परंतु माझ्याकडे देखील क्षमता आहे. मी देखील विकेट घेऊ शकतो आणि निवृत्ती यांना डगआउटच्या दिशेने धाडू शकतो. ते काम त्यांनी केलंय आणि क्षेत्ररक्षकाने चांगली साथ देखील दिली आहे. पुन्हा एकदा इथे हलकासा बाउन्स आपण पाहिला. आडव्या बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चुकीच्या एंडकडे इथे फेकी केली आहे. आपण म्हणतो ना हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे जायचं. जवळचा एंड सोडला आणि दूरवरच्या एंडकडे इथे फेकी करण्याचा प्रयत्न केला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या होते ती 20. शेवटचा बॉल या षटकातील. दुसरं षटक आहे. 20 धावा झाल्यात. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. आता मात्र योग्य दिशेने फेकी आहे, परंतु बॅकअप इथे कुठेतरी खराब आहे. 22 धावा. 2 षटक संपलेत. 22 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहे. 2 2 2 2 22 वरती 2. 2 षटक पूर्ण. 12 चेंडूंमध्ये 22. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती अक्षय येनपुरे. डावखुऱ्या शैलीचे एक शैलीदार गोलंदाज, फिरकीपटू. ज्या गोलंदाजाकडे क्षमता आहे, चेंडू वळवण्याची ताकद आहे, त्यांना इथे आमंत्रित केलं जात आहे. बघूया आता दोन्ही बॅटर कशा प्रकारे कामगिरी करतील. अक्षय
क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन. पहिलाच बॉल फुल टॉस डीप काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे वेगवान आहे. योग्य निर्णय, योग्य फेकी. मगाची चूक इथे सुधारली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 23. 2 बॅटर बाद 23. डावखुऱ्या शैलीच्या विरोधात डावखुऱ्या शैलीचाच गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर. बदलालित्य. काऊ कॉर्नर मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा. 4 4 4 4 चौकार. सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला. कॅप मोठी आहे, भेदली आहे आणि चौकाराची देखील मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 27 धावा. डावखुऱ्या शैलीच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु जो गोलंदाज ते चॅलेंज स्वीकारेल तोच यशस्वी होईल. इथे देखील हो गई गलती, हो गई बुल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इथे फसला. सरळ चेंडू यष्टांचा वेध आणि विकेटचं मात्र होतंय पतन. तिसरा बॅटर इथे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संघाचे विघ्नहर्ता, संकट निवारण करणारे गणेश. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश. दोन्ही डावखुऱ्या शैलीचे बॅटर त्यांच्या पद्धतीने धावा बनवून बाद झालेत. आता येणारे बॅटर, प्रत्येक संघामध्ये सगळेच डावखुऱ्या शैलीचे बॅटर नसतात. मोजके 2 किंवा 3, जास्तीत जास्त 4, त्या व्यतिरिक्त बॅटर मिळत नाहीत. संधी मिळाली आहे इथे गणेशांना. बघूया फायदा घेतला जाईल का. पुढचा चेंडू अक्षय यांचा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटच्या समोरून चेंडूला वळवलाय. कमबॅक केलाय गोलंदाजांनी. 27 वरती 3 गडी बाद आहेत. धावा रोखल्यात, म्हणावा तशा जास्त झालेल्या नाहीयेत. प्रयत्न चालू आहे धावा बनवण्यासाठी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मला वाटतं इथे बॅटची एज आहे आणि पंचांनी लगेच इथे बोट तर वरती केलाय. याचाच अर्थ गणेश सिल्वर डकचे शिकार आणि डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा बॅटर देखील बाद होतोय. गणेश इथे स्वस्तामध्ये बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येत आहेत मनोज. चांगली गोलंदाजी अक्षय यांची. 1 चौकार आला, परंतु 2 विकेट त्यानंतर मिळवल्या त्यांनी. संघ अडचणीमध्ये असल्यानंतरच सर्वोत्तम खेळाडू आपली उपस्थिती मैदानामध्ये नेहमीच देतात. अक्षय यांची पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी काहीशी भरकटलेली होती, परंतु आता अचूक टप्प्यावरती. परंतु आल्या आल्या मनोज यांच्या बॅट मधून फटका तर चांगला खेळला, परंतु झेल त्यापेक्षा चांगला. खतरनाक कॅच. इथून तर असं वाटलं की तो त्या पलीकडच्या वावरामध्ये चेंडू गेलाय की काय, परंतु ज्या चपळाईने झेल घेतलाय कौतुक करावं लागेल. गोलंदाजाला चांगली साथ दिली. गोलंदाज खुश आहेत कारण चांगला झेल घेतला. विकेट तर इथे प्राप्त होतीये. बघूया आता पुढच्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या इथे उभी केली जाईल. पहिल्या सेमीफायनल मध्ये देखील 33 धावा जेमतेम झाल्या. यामध्ये देखील 3 षटकांमध्ये 27 आहेत. चौथ्यामध्ये किती गोलंदाजी मार्क वरती शुभम वाडकर. ऋषिकेश आणि अनिकेत. अक्षय, माफ करा, ऋषिकेश आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल. बॅटची एज, डिक्लेरेशन झोन. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 28. पहिल्या डावातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल शिल्लक आहेत अजूनही.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. विकेट वरती चेंडूला हिट केलं जात आहे. अतिरिक्त उसळी देखील मिळते. जे गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ आहे बॅटरच्या मेरिट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दूर ठेवलाय, त्यामुळे अतिरिक्त उसळी मिळते. 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्या दरम्यान देखील सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 29 फॉलोअर्स ऑफ 5 विकेट. 29. 5 बॅटर बाद आहेत. चांगलं षटक इथे आतापर्यंत हाताळलं जात आहे. प्रयत्न चांगला आहे. यशाची देखील प्राप्ती होतीये. पुन्हा एकदा मोठा प्रहार आहे, परंतु ज्या दिशेने खेळलाय त्या दिशेने षटकार जाणं थोडंसं अवघड आहे. कारण हा टेनिस कंपनीचा चेंडू, या चेंडूला हवेची साथ फार मिळते. हवेची साथ. जितका वेगवान मारला ना तितक्याच वेगाने हवेने त्याला आतमध्ये ढकलला. अन्यथा षटकार होता. परफेक्ट मिडल झालता चेंडू, परंतु ट्रॅव्हल झाला नाही. पुन्हा एकदा थोडस पदाला लिहितं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर इथे धावबाद. आताची एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा झाल्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू 32 झाल्यात. पहिल्या सेमीफायनल मध्ये पण हा स्कोर होता 33. सेमीफायनल काही 33च्या पुढे जाईना. फायनल कितपर्यंत जाईल. पुढचा बॉल इथे देखील अप्पर कट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट. बरोबर 32. विजयासाठी 33 धावेंची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 33 डिफेंड होऊ शकतात. काही अवघड नाहीये आणि काही सोप्याही नाहीये. प्रयत्न करावे लागतील. या मॅच नंतर आपण मेगा फायनल कडे देखील वळणार आहोत. ऑन टाइम. चला आघाडीचे बॅटर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या.
दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला असतील निलेश, नॉन स्ट्राईक एंडला असतील स्वप्नील, तर गोलंदाजी मार्क वरती निवृत्ती. निलेश इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. हेच पहिल्या डावामध्ये उलट चित्र होतं. निवृत्ती बॅटिंगसाठी होते आणि निलेश गोलंदाजी मार्क वरती. एक षटकार खेळला होता निवृत्ती यांनी. बघूया आता इथे कशा प्रकारे कामगिरी करतात. पहिलाच बॉल ते भन्नाट वेगामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केलाय. काहीशी वेगळी शैली आहे गोलंदाजाकडे देखील. जे 3 ते 4 पावलांचा रनअप आहे आणि उंचीचा इथे फायदा घेतला जातोय. उंच पुरे गोलंदाज आहेत. जो रिलीज पॉइंट ते उंचावरून इथे चेंडू डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा व्हेरी गुड आहे गोलंदाजी इथे केली जाते. उंचीचा किती फायदा होतो म्हणजे तुम्ही कित्येक खेळामध्ये बघितला असेल. जे उंचपुरे जे खेळाडू आहेत ना त्यांची वर्णी गोलंदाजीमध्ये प्रामुख्याने होते कारण त्या उंचीचा त्यांना फायदा होतो, बेनिफिट. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू जो बाहेर मार्गस्थ केला जातोय डावखुरे शैलीच्या गोलंदाजाकडून. नॅचरल लेब्रेक इथे जो पाहायला मिळतोय डावखुरे शैलीच्या बॅटरच्या विरोधात. इथे देखील स्क्वेअर कट्टर केलाय परंतु सिंगल इथे मिळती आहे. निलेश या बॅटरने सकाळपासून एक धुवाधार इनिंग पेश केली. तो मात्र इथे थोडासा कठीण प्रसंगातून जातोय कारण निवृत्ती ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल इथे देखील लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. पहिलाच बॅटर निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. तुमचा पहिला त्यांनी वेगळाच मारला तो आणि ते तयारीत काय होते ह्या आणि याला याच समोर मारलं की आउटच आहे माहिती आहे त्यांना. आपल्या बॅट्समननी काय केलं समोर मारायला गेले आणि आउट झालं. आडवे उलटा पुलटा. निलेश इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अक्षय नवीन बॅटर आहेत. अक्षय पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलंय. फक्त एकच धाव पहिल्या षटकामध्ये आणि निलेश सारखा एक मातब्बर बॅटर निवृत्ती यांनी बाद केलाय. चांगली गोलंदाजी इथे निवृत्ती यांच्याकडून पाहायला मिळाली. एक या धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे. एकच धाव झाली आहे. 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 32 धावेंची गरज आहे. 18 बॉल 32 धावा बनवणं म्हणावं तसं सोपं नाहीये कारण गोलंदाजी जितकी भेदक आहे बॅटर देखील तितकीच विस्फोटक बॅटिंग करणं गरजेचं आहे. 18 चेंडूंमध्ये 32 थोडंसं चॅलेंज अवघड होत चाललंय कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आणि त्यामध्ये निलेश बाद झालेत. परंतु स्वप्नील आणि अक्षय या दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे. अल्टीपल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडू आहे. टॉट सुरुवात तर निर्धाव चेंडूने केली आहे. मिड विकेट आहे. डीप मध्ये डीप काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंट देखील आहे. पुढचा बॉल इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे मात्र स्वतः गोलंदाज. कॉट अँड बॉलची शिकार. स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे देखील बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अक्षय त्या ठिकाणी तैनात. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. 2 बॅटर बाद 2. अजूनही 32 धावा जवळपास 31 धावा जवळपास बनवायच्या आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा. जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट बनवायचे आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये स्वरूप देखील इन टीम खेळेल आपल्या गावासाठी. आजच त्याची उत्सुकता आम्ही बघितली. बॅटिंगसाठी जाण्याची ओढ, फिल्डिंगसाठी जाण्याची ओढ त्याची आम्ही बघितलेली आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तो अंदाज मात्र चुकतोय. हा अंदाज चुकलाय. ज्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न इथे सुरू होता तो प्रयत्न मात्र फसतोय. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. 14 चेंडूंमध्ये 29 धावेंची गरज. 14 बॉल 29. चौदा चेंडूंमध्ये 29. इथे मात्र अवांतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. 2 बॅटर बाद 5. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावेंची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा म्हणायला गेलं तर अवघडही नाही आहेत आणि म्हणायला गेलं तर सोप्याही नाही आहेत. रनबॉल इक्वेशन नाहीये. दुप्पट बनवायचे आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक. आता मात्र चूक होणार नाही. विकेटचं इथे होईल पतन. अक्षय देखील बॅक टू द पॅव्हिलियन. तेरा चेंडूंमध्ये 28 धावेंची गरज. 3 बॅटर बाद आहेत 5 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर आलेत शुभम. स्ट्राईकला आहेत. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला आणि लगेच इथे रिव्ह्यूचा वापर फिल्डिंग टीमने केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाते. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता मुख्य पंच जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल अथवा पंचांचा कॉल असेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा काहीसं बदलाल इथे केलंय. इथे देखील चेंडू निर्धाव. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावेंची गरज आहे. 12 बॉल 27. अजून एक लेफ्टी बॅटर आहे जो डगआउट मध्ये आहे अजून. बारा चेंडूंमध्ये 27. चला गोळा होऊ नका. थोडस स्पीडअप करा. या मॅच नंतर अजून एक मॅच आहे जी मेगा फायनल आहे.
षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती एक धाव इथे पूर्ण केली आहे. फेकी करण्यासाठी गडबड तर केली परंतु एकच धाव आहे. होता असं पहिला बॉल हातातून बाहेर फेकून दिलेला कधीही चांगला, तर टेन्शन जास्त राहत नाही. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गणेश. पहिल्याच बॉल वरती सिंगल. धावसंख्या होते ती 7. 3 बॅटर बाद 7. तर 26 करायच्यात 11 बॉल मध्ये. तर सिंगल डबल बरोबर एखाद्या दुसरा मोठ्या हिटची देखील गरज टीमला. पुढचा बॉल. चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न. फेकी मात्र इथे थोडीशी गडबड. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 9 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 10 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 24. पुढचा बॉल. इथे बिग हिट केलाय. डिस्टन्स किती आहे मैदानाच्या बाहेर. अशाच फटक्यांची आतुरता होती आणि तो फटका आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. गणेश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय शुभम यांच्या बॅटमधून. शुभवार्ता इथे कळवली जाते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 15 धावा. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. ये होईना बाद. पहिल्या 2 षटकांमध्ये मॅच होती कुठे आणि आता आलीये कुठे. 21 धावा. 3 बॅटर बाद. येणारे शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेंची गरज. 8-12. दोन षटकारानंतर सामन्याला कलाटणी. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभम इथे देखील मिस टाइम. झेल महत्वाचा आहे. झेल टिपलाय. शुभम इथे बाद. विकेटचं पतन. विजय जाधव. स्मॉल पैकेट इन डायनामाइट. छोटा पैकेट और बड़ा धमाका. विजय. प्रत्येक मॅच मध्ये यांनी चांगली कामगिरी केली आहे. पुढचा बॉल गणेशांचा. विजय यांच्यासाठी डावखुऱ्या शैलीचा अजून एक बॅटर. एक हुशार आणि एक नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा बॅटर. तर पुढच्या बाजूला गणेश. पुढचा बॉल. इथे देखील इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील पूर्ण आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आहे. 6 बॉल 10. काय मॅच चालली आहे पहा. 6 बॉल 10 रन्स टू विन. 6 बॉल टू 10 रन्स. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आणि गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय. गोलंदाज अंतिम षटकासाठी येत आहेत. मनोज चोरगे. शेवटची जबाबदारी जी त्यांच्या खांद्यावरती इथे सोपवण्याचा प्रयत्न केलाय संघनायकांनी. बघूया 6 मध्ये धावा डिफेंड होतील की इथे पूर्ण केल्या जातील. पहिला बॉल. पहिलाच बॉल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तरी इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण आहे. चांगली रन बिटवीन द विकेट.
2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 25. चूक इकडूनही झाली आणि तिकडूनही झाली. आता फक्त तुम्ही ठरवलं की विजयलाच बाद करायचं तर विजय काही लवकर बाद होणार नाही. फार तुरुतुरु पळतोय आणि वेगवान धाव देखील घेतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 25. विजयासाठी 5 चेंडू 8. 5 बॉल 8. इथे देखील फ्लिक केलाय आणि काय आहे? एकच आहे. एकच आहे. एकच धाव आहे. थोडासा 19-20 इकडे तिकडे असतात तर काही झालं असतं. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 7. सामना काय झाला तर काय सुपर ओव्हर आहे. नाही नाही, आहे ना, कंपल्सरी चेस असतो काय. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे हे लक्षात असू द्या. धावसंख्या 26. 4 बाद 26. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. इथे दुसरी धाव पूर्ण आहे की नाही थांबा, पंच इथे कळवतील. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे, लेफ्टीने मारला असता. याडा कुठला आहे काय. चला बॅटर OUT आउट. अरे पण पळूच नका ना. हा? एकच 6 मारायचा आहे त्याला. ते मारतंय चांगलं. हा टर्निंग पॉइंट आहे मॅच हारण्याचा. 6 पाहिजे 3 मध्ये. 3 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. एक षटकार अथवा एखादी दुसरी विकेट. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 बॉल 6. मनोज गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय यश. इथं देखील हेलिकॉप्टर उडवलंय परंतु समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 2 चेंडूंमध्ये 5. 2-5. 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. बॉल राईटीला जात नाही. तो मागाशी त्यांनी मारला, तो गेला झाडावरती म्हणून. नाही तर सगळे आउटच आहेत तिथे. एकच 6 गेला फार वेळानंतर. इथे मैच फिनिश. षटकार एक ही मारा लेकिन सॉलिड षटकार ही मारा. 6 धावा.